तू ॲस्ट्रॉनॉमर आहेस, तर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी दोघांमध्ये फरक काय ग? जो फरक विज्ञान आणि अंधश्रद्धा बरं यांच्यामध्ये आहे तोच फरक ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी मध्ये आहे. कारण ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास, ज्याच्यामध्ये विज्ञानाच्या तर्कांनुसार आपण आकाशातले ग्रह, तारे, गॅलेक्सीज या सगळ्या गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास करतो. पण ॲस्ट्रॉलॉजी मध्ये मात्र त्या आकाशातल्या ताऱ्यांचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम होतोय हे सांगितलं जातं, की ज्याला काहीच वैज्ञानिक प्रूफ नाहीये. ग्रहण कधी होणार आहे हे आपल्या ज्योतिषांना पण माहिती असतं. कुठल्या राशीमध्ये कुठला ग्रह आत्ता आहे ते ॲस्ट्रॉनॉमरना पण माहिती असतं आणि ज्योतिषांना पण माहिती असतं. हे सगळं कशावर डिपेंड आहे? मॅथमॅटिक्सवर. पण त्यावरती बेस जेव्हा कोणीतरी म्हणतं की ह्यामुळे तुम्हाला आयुष्यात धनलाभ होईल किंवा तुमची लव्ह लाईफ अशी, त्याला काहीच सायंटिफिक बेस नाहीये. खगोलशास्त्र हा तुझा विषय तुला कधी भेटला? लहानपणापासून सगळ्यांनाच एक ताऱ्यांची, आकाशाची ओढ असते, उत्सुकता असते. त्याबद्दल मग मी नंतर बऱ्याच गोष्टी डिस्कव्हर करायला सुरुवात केली की ऍक्च्युली अशा आकाशाला बसलेली छिद्र नाहीयेत, काहीतरी तारा म्हणून आहे, आपला सूर्य पण तारा आहे. लहानपणच्या मग बाबाने काही सांगितलेल्या गोष्टी वगैरे असतील, या सगळ्यातून ॲस्ट्रॉनॉमी हळूहळू कळायला सुरुवात झाली. शाळेमध्ये असताना गणित आणि विज्ञान हे माझे कच्चे विषय होते, मला अजिबात चांगले मार्क पडायचे नाही त्याच्यात. पण भूगोल हा माझा आवडता विषय होता, कारण त्याच्यामध्ये खगोलाबद्दलचे धडे असायचे. परीक्षेमध्ये असा प्रश्न आला बरं का, की एखाद्या काचेच्या बंद पेटीमध्ये एक टेलिफोन ठेवलाय, तर तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येईल का? प्रश्न खरं तर असा असणार आहे की ती पोकळ आहे, तिथे हवा नाहीये आणि अशा पोकळ ठिकाणी ध्वनी ट्रॅव्हल करू नाही शकत. पण मला हे प्रोसेसच व्हायचं नाही. पण जर का तो प्रश्न कोणी असा विचारला की तू जर का स्पेस मध्ये असशील आणि तुझ्या समोर एक टेलिफोन असेल तर तुला त्याची रिंग ऐकू येईल का, तर मला मी लगेच उत्तर देणार. त्यामुळे असं ॲस्ट्रॉनॉमिकली जेव्हा मी गोष्टी रिलेट करायला लागले, हा माझ्या लक्षात आलं. म्हणजे तुझा रेफरन्स पॉइंट हा हळूहळू ॲस्ट्रॉनॉमी बनायला लागला. करेक्ट करेक्ट. मग त्यातूनच तुला असं वाटलं का की जास्त वाचावं, जास्त अभ्यास करावा? ऍक्च्युली शाळेत असताना मी माझा बराचसा वेळ वाचनालयात घालवायचे. डॉक्टर नारळीकरांच्या विज्ञान रंजक कथा वाचण्यामध्ये. मी पुण्यात असल्यामुळे आयुका किंवा अशा ज्या संस्था आहेत मोठ्या मोठ्या, तिथे अनेक कार्यक्रम व्हायचे ज्याच्यामध्ये हे शास्त्रज्ञ येऊन बोलायचे. किंवा एक दुसऱ्या वेळेस कोणीतरी ॲस्ट्रॉनॉट्स पण US-हून वगैरे आलेले, पुण्यामध्ये काहीतरी कार्यक्रम होता. मला आई बाबा अगदी आवर्जून त्याला घेऊन जायचे. बऱ्याचदा शाळा बुडवून पण मी जायचे, कारण की दॅट वॉज द एक्सपोजर की ऍक्च्युली काय होतं याच्यामध्ये. आणि त्याच्यातून ॲस्ट्रॉनॉमी मध्ये पुढे बरंच काय काय शिकायला मिळालं. ॲस्ट्रॉनॉमी आणि तुझं माझं आयुष्य याचा काय संबंध? कार्ल सेगन नावाचा एक सायन्स कम्युनिकेटर होता. त्याचं वाक्य, इंग्लिश वाक्य असं आहे की आयर्न इन युअर ब्लड, कॅल्शियम इन युअर बोन्स अँड फॉस्फरस इन युअर DNA इज मेड आउट ऑफ द सेम स्टफ दॅट इज इन द स्टार्स. म्हणजे अगदी हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण तुम्ही विचार करून बघा की अख्ख्या विश्वाची सुरुवात जर का एक 3-4 मोठ्या मोठ्या ताऱ्यांच्या स्फोटामधून झाली असेल, तर त्याच्यापासून बाकीचे तारे बनले, त्याच्यापासून अजून पुढे अनेक तारे बनले, त्याच्यापासूनच आपले पृथ्वीसारखे ग्रह बनलेत आणि त्या पृथ्वीवरच्या ग्रहावरचे आपण तर त्याच सगळ्यातून बनलोय. त्यामुळे आपल्या आयुष्यावरती ताऱ्यांचा होणारा परिणाम म्हणण्याच्या ऐवजी आपलं हे असं रिलेशन आहे ताऱ्यांशी की वी आर मेड आउट ऑफ स्टार स्टफ. ॲस्ट्रॉनॉमी मी काय शिकावी? माणसाचा मूलभूत स्वभाव नाहीये का की क्युरिओसिटी असणं, उत्सुकता असणं. मला आठवतंय 3रीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठल्या तरी एका धड्याच्या सगळ्यात सुरुवातीचं वाक्य होतं की आपल्या आयुष्यातल्या, आपल्या आसपासच्या गोष्टींमधला ज्या गोष्टींचा उलगडा माणसाला झाला नाही त्याला त्याने देव म्हणायला सुरुवात केली. पाऊस कसा पडतो माहिती नाही, देव पाडतो. तारे कसे दिसतात माहिती नाही, देव दाखवतो. या सगळ्या गोष्टी तेव्हा ज्या सायंटिफिकली माहिती नव्हत्या त्याला माणसाने देव म्हणायला सुरुवात केली. पण काही क्युरियस लोक जे असे होते त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांना शोधायचं होतं की नाही काहीतरी कारण तर असेलच. तुमचा एक्झिस्टन्स जो आहे तो कुठून आला, कसा आला, याबद्दलची क्युरिओसिटी जी आहे ती पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांपैकी जर का माणसाकडे आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्याचं उत्तर का शोधू नये, हे फिलॉसॉफिकल उत्तर झालं. बरोबर. आता एक थोडंसं अजून क्लोजली सायंटिफिक उत्तर सांगते.
आपण फोन शिवाय जगू शकत नाही, आता इंटरनेट शिवाय जगू शकत नाही. काही मेडिकल असे यंत्र आहेत की त्याच्यामुळे खूप आपल्याला मेडिकल गोष्टी समजतात आपल्या स्वतःच्या बॉडीबद्दल. त्या सगळ्याचं मूळ हे ऍस्ट्रॉनॉमीच्या रिसर्चमध्ये. आज जर का सॅटेलाइट्स वगैरे नसले असते तर याच्यातल्या बऱ्याच गोष्टी नसल्या असत्या. आपला फोन मधला कॅमेरा हे सगळं आपल्याला ऍस्ट्रॉनॉमीच्या वेगळ्या वेगळ्या शोधांमधून सापडलेल्या गोष्टी आहेत ज्या आपण वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये यूज करतो. बरं, म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी ह्या डिसिप्लिन मधून बाकीच्या डिसिप्लिन्स वरती प्रभाव पाडणारे असे खूप शोध लागले. करेक्ट. पण हे जे विश्व आहे किंवा तुझी ही जी ज्ञानशाखा आहे तिच्यात सगळं विशाल आहे. मजेदार उदाहरणं सांगशील का याची 2-3? सूर्य विशाल आहे, पृथ्वीच्या मानाने तर आहेच. किती विशाल? तर एका आपल्या सूर्यामध्ये किती पृथ्व्या मावत असतील? काही हजार, लाख? 10 लाख. बरं. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला किती वेळ लागतो? साधारण 8 मिनिटं. 8 मिनिटं लागतात. आता हा 8 मिनिटाचा जो प्रवास आहे म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचा, या अंतरामध्ये साधारण किती पृथ्व्या बसतील? बापरे. या काही हजारांमध्ये. म्हणजे हो. साधारण मला असं वाटतं 12-13 हजारांच्या आसपास पृथ्व्या बसतील. म्हणजे आता तुम्हाला मी एक अंदाज देते की इतकं अंतर ट्रॅव्हल करायला लाईटला, प्रकाशाला, जो सगळ्यात फास्टेस्ट एलिमेंट आहे युनिव्हर्स मधला, त्याला 8 मिनिटं लागतात. ठीक आहे. आता हे थोडंसं अंतरांबद्दल कळलं आपल्याला. आता आपली जी गॅलेक्सी आहे, मिल्की वे गॅलेक्सी, त्या गॅलेक्सीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला किती प्रकाश वर्ष लागत असतील? 1000 लाख कोटीच असणार. त्याच्या आधी नसणार. 1 लाख. 1 लाख प्रकाश. 1 लाख. आपल्या गॅलेक्सीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाला जायला 1 लाख वर्ष लागतात. आणि आपली त्या मानाने खूप छोटी गॅलेक्सी आहे. अशा खूप आहेत. अशा अनेक गॅलेक्सीज आहेत. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, तुम्ही एक गोष्ट डिस्कव्हर करायला गेलात की अरे बापरे हे किती मोठं आहे, की तुम्हाला अजून काहीतरी मोठं सापडतं किंवा अजून काहीतरी मोठं सापडतं. त्यामुळे जस्ट अंदाज द्यायला मी हे काही नंबर्स मांडले. म्हणजे हे सगळं मॅक्रो आहे. ह्याच्यात मायक्रो काय? मला असं वाटतं सगळ्यात मायक्रो हे माणसाचं मन. कारण की जे आपण मगाशी म्हणलो क्युरिओसिटी, ती आपल्या मनामध्ये नाहीच तर आपल्याला युनिव्हर्स बद्दल तरी कसं कळलं असतं? बरोबर. जी काही आपण प्रगती केली ती कशी केली असती? आपण इतके मायक्रो आहोत. त्याच्यात आपलं मन अजून मायक्रो, बट इट इज सो एक्सपांडेबल ऑल्सो. बरोबर. म्हणजे मायक्रो कडून मॅक्रो कडे तुझा जो प्रवास झाला की नाही, म्हणजे मायक्रो म्हणजे व्यक्ती, येस, आणि मॅक्रो म्हणजे तू गटाकडे, समाजाकडे जायला लागलीस. त्याचं माध्यम होतं अभ्यास सहली. येस. पहिल्यांदा तू कधी ही सहल केलीस आणि पहिल्यांदा कधी आयोजित केलीस? पहिली माझ्याशी मोठी अभ्यास सहल जी ॲस्ट्रॉनॉमीची होती ती म्हणजे मला असं वाटतं 2009 मध्ये जानेवारीमध्ये का 2010च्या जानेवारीमध्ये एक सूर्यग्रहण असणार होतं, जे कंकणाकृती सूर्यग्रहण होतं, म्हणजे अॅन्युलर सोलर एक्लिप्स, की ज्याला असं सूर्याची कडा दिसते आणि चंद्र बरोबर मध्येच, क्वाईट रेअर. तर ते बघायला मी आणि बाबा साऊथ इंडियामध्ये गेलो होतो एका ॲस्ट्रॉनॉमिकल ग्रुप बरोबर. तर ती अशी माझी पहिली ट्रिप होती. मग तिथे वेगळ्या वेगळ्या सायंटिफिक ठिकाणी आम्ही भेट पण दिली. इस्रोमध्ये पण मला जायचा चान्स मिळाला. आणि त्यानंतर लगेचच मी 2-3 वर्षात या सहली ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. तुला टेलिस्कोप कधी मिळाला? 10वी झाल्यानंतर 16 वर्षाची असताना मला टेलिस्कोप मिळाला आणि तेव्हाच मी लगेचच हे असे प्रोग्राम्स करणं, सहली करणं चालू केलं. कारण की मला टेलिस्कोप मिळाल्याच्या दुसऱ्या महिन्यातच चंद्रग्रहण असणार होतं. मग त्यासाठी म्हणून मी लोकांना माझ्या गच्चीवरती बोलवलं, एक छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलं आणि त्यांना नवीन नवीन आलेल्या टेलिस्कोप मधून चंद्र दाखवला, इतर काय काय दिसत होतं ते दाखवलं. त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमी बद्दल गोष्टी सांगण्याची सुरुवात म्हणजे सायन्स कम्युनिकेशन, आणि मग ते करण्यासाठी अजून अभ्यास सहली, असं 16 वर्षाची असताना मी चालू केलं. आजही चालू आहे. येस. बरं, सायन्स कम्युनिकेटर का हवे? सायन्स कम्युनिकेटर म्हणजे कोण हे सांगण्याची बेस्ट अनालॉजी म्हणजे ब्रिज.
की एका ठिकाणी सायंटिस्ट असतात की जे त्यांचा रिसर्च करत असतात, त्यांना खूप छान मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स वगैरे येत असतं, त्यांचे कॉम्प्लिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स हँडल करता येत असतात. आणि दुसरीकडे असतं कॉमन पब्लिक, ज्यांच्या मनामध्ये कधी कधी विज्ञान आणि गणिताची भीती असते की हे स्मार्ट लोकांसाठीच्या गोष्टी, मला काय कळत नाही, मला माझे डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणंच खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्यांना क्युरिओसिटी असते की मला कोणीतरी सोप्या भाषेत जर का हे सांगितलं तर मला समजून घ्यायला आवडेल. ह्या दोन्ही मधला ब्रिज म्हणजे सायन्स कम्युनिकेटर. अशी व्यक्ती की ज्यांना सगळ्या टेक्निकल गोष्टी पण कळतात आणि त्या सोप्या करून सांगता येतात. म्हणजे मी सायन्स कम्युनिकेटर आहे म्हणल्यानंतर मी अगदी खूप डिटेलमध्ये जाऊन सांगू शकते बरं का की आपल्या गॅलेक्सीचं स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, किती लाईट इयर्स आहे, त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये किती तारे आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण मी जर का सायन्स कम्युनिकेटर म्हणून तुम्हाला असं सांगितलं की आपल्या गॅलेक्सीला ना चकलीसारखे हात आहेत आणि तिचा आकार असा इडली सारखा, मध्ये थोडासा बल्क आहे, तर तुम्हाला लगेच कळेल की नाही, तुम्हाला रिलेट करता येईल. कारण की ही एक्झाम्पल्स तुम्ही ऐकलेली आहेत, तुम्हाला लगेच दिसू शकतं की चकली कशी दिसते, म्हणजे तसे आपल्या गॅलेक्सीला ते हात असतील किंवा तो असा मधला बल्ब तुम्हाला लगेच इमॅजिन करता येईल. ते सायंटिफिक लँग्वेज मध्ये मी सांगत बसले तर तुम्हाला ते कदाचित बोर होऊन जाईल आणि अवघड वाटेल. त्यामुळे तुम्ही डिसोसिएट व्हाल आणि इव्हेंच्युअली तुमची क्युरिओसिटी मावळत जाईल. कारण त्या कुतूहलामधून जर नवीन मन, नवीन मेंदू जागृत झाले तर पुढे त्याचा काही ना काही फायदा शास्त्राला आणि समाजाला दोघांनाही होणार असतो. नक्षत्र तू दाखवायला लागलीस लोकांना, त्यांच्या फीडबॅक मधून तू कशी शिकत गेलीस? पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये शिकलेली असल्यामुळे जेव्हा मी सेशन्स घ्यायचे तेव्हा अतिशय अस्खलित मराठीमध्ये मी सेशन्स घ्यायचे. म्हणजे अगदी गॅलेक्सीला दीर्घिका वगैरे म्हणायचे, टेलिस्कोपला दुर्बीण वगैरे म्हणायचे. आणि या सगळ्यामध्ये ना असं झालं की 1-2 सेशन्स ना असं कोणीतरी मधूनच उभं राहून म्हणालं की तुम्ही प्लीज इंग्लिश मध्ये सांगाल का, आमचा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये त्याला कळत नाही. की मग मला अडॉप्ट व्हायला लागलं की अच्छा आपण इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे. त्यामुळे तो एक स्टडीचा थोडासा पार्ट वाढला. नक्षत्र पाहायचीत तर आकाश पाहिजे, तेही रात्रीचं पाहिजे. येस. आणि तेही गडद पाहिजे. गडद आकाशाला फिकट कोण कोण करतं? या राक्षसाचं नाव आहे प्रकाश प्रदूषण. प्रकाश प्रदूषण म्हणजे आपण शहरांमध्ये, पुण्या मुंबईमध्ये राहणारे लोक जर का वरती आकाशामध्ये पाहिलं तर आपल्याला 1-2 तारे फार तर दिसतात. खरं तर अनेकदा तेही तारे नसतात, शुक्र किंवा गुरु यासारखे असे ब्राईट दिसणारे ग्रह असतात. तर असं का होतं? स्ट्रीट लाईट असू दे किंवा घराच्या बाहेर लाईट लावलेले असू देत किंवा काही प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन्स मध्ये वापरलेले लाईट असू देत, त्यांची गरज आपल्याला कुठे असते? रस्त्यावरती. का गरज असते? सेफ्टीसाठी. पण तुम्ही जर का नोटीस केलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की या लाईट्सचे झोत आकाशामध्ये फेकलेले असतात. जेव्हा हा झोत आकाशामध्ये फेकला जातो तेव्हा ताऱ्यांचा प्रकाश फिकट होतो. कारण की तुम्ही जेव्हा शहराबाहेर जाता तेव्हा जेव्हा लाईट पोल्युशन कमी होतं तुम्हाला तारे जास्त दिसतात. हे सगळे जे ॲस्ट्रॉनॉमिक क्लब्स आहेत ते तुम्हाला आकाश दर्शन घडवायला म्हणून शहराबाहेर घेऊन जातात. का बरं? कारण की तिथे लाईट पोल्युशन कमी असतं आणि त्यामुळे तुम्हाला तारे दिसतात. पण मला सांग की प्रकाश प्रदूषण म्हणजे त्याचे दुष्परिणाम काय काय असतात? लाईट पोल्युशनमुळे अँझायटी वाढते, त्यानंतर इन्सोमनिया वाढतो. साधी गोष्ट आहे, पण रात्री झोपताना खिडक्या वगैरे बंद करून झोपतो, लाईट बंद करून झोपतो. पण जर का तुमच्या खिडकीच्या बाहेर कोणी मोठा हॅलोजन लाईट लावून ठेवला तर तुम्हाला झोप लागणार आहे का? इन्सोमनियाचाच प्रकार होईल ना. तसं तुम्ही आता नोटीस करा की तुमच्या खिडकीतून कुठल्या दुसऱ्याच्या घरचा किंवा स्ट्रीट लाईटचा वगैरे प्रकाश येतोय का, त्याचा तुम्हाला त्रास होतोय का? तर दॅट इज इंट्रुजन. घुसखोरी. घुसखोरी, येस, अगदी, दॅट्स अ परफेक्ट वर्ड. दुसरं म्हणजे नॉक्टर्नल प्राण्यांवरती याचे होणारे परिणाम. म्हणजे 2-3 मला उदाहरणं द्यायला आवडतील की आता वेळास टर्टल फेस्टिवल चालू होतंय. तर वेळास टर्टल फेस्टिवल मध्ये लोक काय बघायला जातात? तर ती कासवाची पिल्लं समुद्र किनाऱ्यावरून समुद्रात जाताना बघायला जातात. पण ती कासवाची पिल्लं समुद्रात जातात हे त्या कासवाच्या पिल्लांना कसं कळतं कुठे जायचं? तर ताऱ्यांचा आणि चंद्राचा प्रकाश जो पाण्यावरती रिफ्लेक्शन तयार करतो त्याच्यावरून कासवांना कळतं की तो समुद्र आहे आणि तिथे जायचंय.
पण तुम्ही जर का बीच वरती लाईट लावून ठेवले तर त्या कासवाच्या पिल्लांना वाटतं की तो चंद्र आहे आणि आपल्याला तिथे जायचंय, म्हणून ते रस्त्यावर जातात आणि मरतात. म्हणून आपल्याला हे सगळं इतकं कोरिओग्राफ करायला लागतं की त्या पिल्लांनी समुद्रात जावं. दुसरं उदाहरण म्हणजे पक्षी, मायग्रेटरी बर्ड्स. असा पण रिसर्च आहे की हे मायग्रेटरी बर्ड्स जेव्हा वेगळ्या वेगळ्या देशातून वेगळ्या वेगळ्या देशात जातात सीझन्स नुसार, तेव्हा ते ताऱ्यांना आणि कॉन्स्टलेशन्सना फॉलो करतात. आणि जर का पृथ्वीवरून कृत्रिम प्रकाश वरती आकाशात फेकला जात असेल तर त्यांनाही तारे दिसत नाहीत, त्याच्यामुळे ते रस्ता चुकतात आणि मरतात. अजून एक महत्वाचा परिणाम म्हणजे आपला वेस्ट ऑफ मनी. म्हणजे तुम्हाला साधारण सांगायचं झालं तर अख्ख्या पृथ्वीवरचे जर का फक्त डेकोरेटिव्ह आणि अननेसेसरी लाईट्स आपण घेतले, झगमगाट तर त्याच्यावरती आपण किती एनर्जी आणि खर्च करतो माहितीये? 4 ट्रिलियन रुपीज पर इयर. जे पैसे आपण खरं भारतात वापरले तर 2 महिने घरोघरी नॉन स्टॉप इलेक्ट्रिसिटी असेल अख्ख्या भारतात. अंधार टिकवण्यासाठी वेगळे प्रयत्न करायला पाहिजे ऑब्विसली. आता आपल्या देशामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत की जिथे आदिवासी लोक राहतात. त्यांचं आयुष्य खूप निसर्गाच्या निगडीत आहे. आणि एक लाईट पोल्युशन मॅप असतो, तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर मिळेल तुम्हाला. लक्षात येईल की हे सगळे आदिवासी लोक ज्या ठिकाणी राहतात तिथे लाईट पोल्युशन खूप कमी आहे आणि तिथे डार्क स्काय आहे. फॉर एक्झाम्पल लडाखमध्ये आय थिंक जवळपास 97% ट्रायबल पॉप्युलेशन आहे की जिथे अख्खं डार्क स्काय आहे, लाईट पोल्युशन खूप कमी आहे आणि तिथून खूप लोक ॲस्ट्रोफोटोग्राफी करायला, तारे बघायला वगैरे जातात. तर ह्या ठिकाणी जर का आपण मोठे मोठे महामार्ग बांधले किंवा वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना तिथे आपण जागा दिल्या तर ते त्यांचे प्रायव्हेट लाईट्स लावून हे प्रकाश प्रदूषण वाढवणार. तर मी जेव्हा सुरुवात केली स्टार गेझिंग करायला, मी पुण्यामध्ये पाषाणला तेव्हा राहायचे आणि तिथून मला ध्रुवतारा अगदी स्पष्ट दिसायचा. आता त्यानंतर किती वर्ष झाले असतील, साधारण 15 वगैरे वर्ष त्यानंतर झाली असतील. आता ध्रुवताराही दिसत नाही आणि अर्सा मेजर पण दिसत नाही, म्हणजे सप्तर्षी ज्याच्यावरून ध्रुवतारा शोधतो. का? कारण की आसपासचं लाईट पोल्युशन वाढत गेलं. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे 2 मुद्दे आहेत की ज्या ठिकाणी प्रकाश प्रदूषण नाही आणि डार्क स्काय आहे ते तसंच राहील याची दक्षता घेतली पाहिजे, आणि ज्या ठिकाणी प्रकाश प्रदूषण आहे ते कसं कमी करता येईल याच्यावर विचार केला पाहिजे. तू आता लडाखचा उल्लेख केलास, तिकडे जाऊन तू काहीतरी काम केलंयस बरोबर? त्याबद्दल सांग. एक आमचा प्रोजेक्ट आहे ॲस्ट्रो ट्राईब म्हणून, तर ज्याच्यामध्ये हाच आदिवासींचा जो मी तुम्हाला मुद्दा सांगितला की ते ज्या ठिकाणी राहतात तिथे प्रकाश प्रदूषण खूप कमी असतं. तर मी विचार केला की ह्याचा आपण काहीतरी उपयोग का करून घेऊ नये. म्हणजे आदिवासी मुलांना जर का खगोलशास्त्राबद्दलची माहिती मिळाली, टेलिस्कोप कसा हँडल करायचा याचं स्किल मिळालं तर ते त्याचा उपयोग ॲस्ट्रो टुरिझम साठी म्हणून करू शकतील आणि त्याच्यातून त्यांना पैसे कमवता येतील आणि अंधश्रद्धा पण कमी होतील. तर लडाख तर खूपच सुंदर ठिकाण आहे स्टार गेझिंग करण्यासाठी, लाईट पोल्युशन खूप कमी आहे. म्हणून मी तिथे सेकमॉल नावाची जी सोनम वांगचुक सरांची शाळा आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना तर खूप इंटरेस्ट होता की हो ये नक्की आपण काहीतरी करू. म्हणून मी त्यांच्या शाळेत गेले आणि तिथे आम्ही तिथल्या मुलांचं ट्रेनिंग घेतलं, ज्यांना मी सायन्स कम्युनिकेटर्स बनवलं. सो नुसतंच खगोलशास्त्राचं नॉलेज नाही, पण तुम्हाला जर का सायन्स कम्युनिकेटर व्हायचं असेल तर तुमची बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, तुम्ही कसं लोकांना एंगेज ठेवू शकता तुमच्या बोलण्यामध्ये, हे सगळं समजावून सांगितलं आणि अनेक वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून त्यांची तयारी करून घेतली. आता आम्ही एक टेलिस्कोप पण दिलाय त्यांना आणि त्यांच्याकडे तो टेलिस्कोप आहे. सो सेकमॉलला जे कोणी लोक व्हिजिट करतात त्यांना ती मुलं टेलिस्कोप मधून दाखवतात. आणि एक आम्ही अशी दगडांनी एक सोलर सिस्टम पण जमिनीवरती बनवली आहे जी टू द स्केल आहे, म्हणजे पृथ्वी एवढीशी, गुरु एवढा, असं सगळं आम्ही तिथे केलं. त्यामुळे आलेल्या लोकांना ते पण बघायला मिळतं. डार्क स्काय डिफेंडर या नावाचा एक पुरस्कार तुला मिळाला, कशासाठी? ऍक्च्युली मला ना असं वाटतं की पुरस्कार म्हणण्याऐवजी मी याला जबाबदारी म्हणावं. हेच आदिवासी मुलांबरोबर मी जे काम केलं, त्यांना खगोलशास्त्राबद्दल शिकवलं, त्यांना ॲस्ट्रो गाईड्स बनवलं, तर त्या माझ्या कामासाठी आणि या आयडिया साठी म्हणून मला हा डार्क स्काय इंटरनॅशनल नावाच्या ऑर्गनायझेशनने पुरस्कार दिला, डार्क स्काय डिफेंडर एशिया. त्यामुळे हा खरंच खूप मोठा मान तर आहेच आहे. पण मला ना तो पुरस्कार मिळाल्यानंतर असं वाटतं की काहीतरी आता मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे या संदर्भात. त्यामुळे मी आता सध्या पॉलिसीज डेव्हलप करणार आहे, याच्या मागे लागली की आदिवासींच्या ठिकाणी आपण डार्क स्काय डेव्हलपमेंट कशी करू शकतो,
त्यासाठी कुठल्या पॉलिसीज आपण तयार करू शकतो, पुश करू शकतो, इतर देशांनी काय केलंय. कारण न्यूझीलंडने यामध्ये खूप छान काय काय काम केलं. त्यांची जी मावरी ट्राईब आहे, तर त्यांचं न्यू इयर चालू होतं मातारिकी नावाच्या कॉन्स्टलेशनने. त्या आकाशात दिसायला लागलं की त्यांचं न्यू इयर चालू होतं. हे मातारिकी म्हणजे आपलं कृतिका नक्षत्र, इंग्लिशमध्ये बऱ्याच जणांना प्लेडीज म्हणून माहिती असतं. न्यूझीलंडने त्याच्यावर आधारित म्हणून अख्ख्या देशामध्ये नॅशनल हॉलिडे डिक्लेअर केला. त्यामुळे काय होतं, जे मावरी लोक नाहीयेत ते पण त्याबद्दल विचार करतात की काय आहे, काय सिग्निफिकन्स आहे त्याचा. आणि असं कल्चरल सिग्निफिकन्स ऍस्ट्रॉनॉमीचा इव्हन आपल्या भारतातल्या वेगळ्या वेगळ्या जाती जमातींमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून डार्क स्काय डिफेंडर ही जबाबदारी घेऊन मी प्रयत्न करते की आपण इतर देशांकडून काय शिकू शकतो आणि भारतामध्ये काय करू शकतो. या गडद अंधारामध्ये लुकलुकणारे असतात ते काजवे. तर तारा नावाचा काजवा ह्याची गोष्ट सांगा. मी गेले होते आकाश दर्शन करायला म्हणून, जेव्हा आकाशामध्ये मिल्की वे दिसणार होती. आणि आकाशात मिल्की वे तर दिसत होती, पण खालच्या सगळ्या झाडांवरती पण खूप चमचम 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 दिसत होतं. ते सगळे काजवे होते. झालं आकाश दर्शन. मी शाळेतल्या मुलांना काहीतरी टेलिस्कोप मधून दाखवत होते, तिथल्या मुलांना. आणि ऑफकोर्स काजवे खूप सुंदर असतात, त्याच्यामुळे मी ते बघत बसले होते. गाडीचं असं मागच्या याच्यामध्ये डिक्की उघडून मी बसले होते तिथे, वरती बघत. वरती तारेत आणि खाली पण तारेत असं. आणि मला इथे काहीतरी असं हुळहुळलं म्हणून मी असं पकडून पाहिलं तर एक काजवा होता. मग मी त्याला बाहेर सोडून दिला. आणि या याच्यावरून थोडंसं मी अभ्यास करायला सुरुवात केली की काजवे आपल्याला काही काळापुरतेच दिसतात, मग ते चमचमतात. तर का चमचमतात? तर ऍक्च्युली नर आणि मादी काजवे हे एकमेकांशी त्यांच्या त्या लुकलुकण्यातून बोलत असतात. आणि लाईट पोल्युशन वाढल्यामुळे त्यांना ते एकमेकांचं लुकलुकणं दिसत नाही आणि त्याच्यामुळे काजव्यांची पॉप्युलेशनच कमी होत चालली. आणि काजवे हा ऍक्च्युली इंडिकेटर मानतो आपण आपली बायोडायव्हर्सिटी चांगली असण्याचा, आपलं वातावरण चांगलं असण्याचा. पण जसे जसे काजवे कमी होत चालले तसं आपल्याला हे कळतंय की समथिंग इज रॉंग, वी आर डुईंग समथिंग रॉंग. आणि लाईट पोल्युशन इज वन ऑफ द बिगेस्ट थिंग दॅट इज व्हॉट्स रॉंग. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की जर का आपण काजव्यालाच, जो एकमेव असा लुकलुकता प्राणी आहे पृथ्वीवरचा की ताऱ्यांसारखाच दिसतो, म्हणून मी त्या काजव्याला नाव दिलं तारा. आणि तिला मी मॅस्कॉट केलं इंडियाच्या डार्क स्काय मिशनचं लीड करण्यासाठी म्हणून. सो अशी एक छोटीशी गंमत झाली होती. त्याच्यातून हा सगळा अभ्यास आणि या सगळ्यातून मी तारा द फायरफ्लाय ची गोष्ट पुढे नेली. तारा द फायरफ्लाय मॅस्कॉट तुझ्या कंपनीचा? नॉट रिअली. म्हणजे मला असं वाटतं की तो इंडियाचा डार्क स्काय मॅस्कॉट म्हणायला तिला हरकत नाही. ऍस्ट्रॉनेराने जन्म दिला. आता ऍस्ट्रॉन इरा म्हणजे तुझी कंपनी. ही कंपनी काय करते? तर चालू झालं स्टार गेझिंग इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यापासून, जे खरं तर मी पर्सनल लेव्हलवर करत होते काही वर्ष. आणि मग नंतर मी एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन रजिस्टर केली, ज्याच्यातून सेम काम चालू होतं, स्टार गेझिंग ऑर्गनाईज करणं, लोकांना ऍस्ट्रॉनॉमी बद्दलची माहिती सांगणं. आणि मग माझी भेट झाली डॉक्टर रघुनाथ माशेलकरांशी, नारळीकरांशी पण भेट झाली आणि गोविंद स्वरूप सरांशी भेट झाली. आणि या तिघांशी बोलता बोलता मला एक कॉन्फिडन्स मिळत गेला की मी जे करतेय ते काहीतरी वेगळ्या प्रकारचं आहे. त्या तिघांनी मला खूप प्रोत्साहन दिलं माझं काम करायला. आणि माशेलकर सरांनी अशी आयडिया दिली की तू याचे व्हिडिओज का बनवत नाहीस. म्हणून मग मी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंट्रल गव्हर्नमेंटला एक प्रपोजल दिलं जेव्हा मी 21 वगैरे वर्षाची होते. तिथे जाऊन प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनाही माझं काम खूप आवडलं आणि त्यांनी अप्रूव्ह केले पैसे. त्याच्यातून मी काही कोर्सेस बनवले, काही व्हिडिओज बनवले आणि ते सगळे ऑनलाईन टाकले. आमची एक छोटीशी वेबसाईट बनवली, त्याच्यावरती टाकले आणि खूपच छान प्रतिसाद मिळाला. कारण की जे मी सांगत होते ते इंडियनाइज्ड व्हर्जन होतं. म्हणजे मी अॅरिझोना मेटेओराइट क्रेटर बद्दल नाही बोलले, मी लोणार मेटेओराइट क्रेटर बद्दल बोलले. त्यामुळे अख्ख्या जगभरातल्या लोकांना ही एक वेगळी माहिती मिळत होती आणि त्यांना ते आवडत होतं. सो त्यामुळे माझी कंपनी तिथे तयार झाली की ऍस्ट्रॉनेरा इज अ ई लर्निंग प्लॅटफॉर्म. तुझी कंपनी फायद्यात आहे हे ओळखण्याचे निकष कोणते? तसं म्हणायचं तर माझ्या पर्सनली फायद्याचं मोजमाप म्हणजे मी किती लोकांना इन्स्पायर करते यावरती बेस्ड आहे.
म्हणजे मी ॲस्ट्रोट्राईब प्रोजेक्ट केला तर त्याच्यातले मुलं आता माझ्या कंपनीसाठी कमावतात का ह्याचा विचार नसतो माझ्या डोक्यामध्ये. माझ्या डोक्यात काय की त्यांनी त्यांच्या गावागावामध्ये टेलिस्कोप घेऊन गेल्यानंतर तिथल्या त्यांच्या कम्युनिटीजना, त्यांच्या आईबाबांना, मित्रमैत्रिणींना दाखवलं टेलिस्कोप मधून. ज्या मुलांनी पुढचं शिक्षण घेणार नाही असं म्हणले होते ते आता विज्ञानाचा अभ्यास करतात, ग्रॅज्युएशन करतात, किंवा त्यांना आता हा अंदाज आहे की अंधश्रद्धा आणि विज्ञान याच्यामध्ये कसा फरक आहे आणि ते विज्ञानाच्या वाटेला लागलेत बेसिकली. ते माझं मोजमाप आहे. दुसरं माझं मोजमाप असं आहे जे थोडंसं एंटरप्रेन्युअरशिप स्टाईलचं उत्तर आहे. ते म्हणजे आता आमची कंपनी याच्यावर काम करते की ॲस्ट्रॉनॉमीचं वन स्टॉप शॉप असलं पाहिजे. म्हणजे अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांना आमच्या वेबसाईटवरती येऊन त्यांना ज्या प्रश्नाचं उत्तर हवंय ते मिळालं पाहिजे. त्यांना ज्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा आहे त्या व्यक्तीबद्दल त्यांना माहिती मिळाली पाहिजे आणि त्या व्यक्तीकडून उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे आम्ही एक मोठा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म तयार करतोय. जगभरातल्या ॲस्ट्रॉनॉमीच्या अपडेट्स तुम्हाला आता आमच्या वेबसाईटवरती फ्रीमध्ये प्रोफाईल बनवून बघता येऊ शकतात. त्याच्यामध्ये कुठे कुठे जॉब अवेलेबिलिटी आहे ते तुम्हाला शोधता येऊ शकतं. त्यामुळे आता कंपनीचं असं काम चाललंय आणि तरीही आय थिंक माझं मोजमाप हेच असणार आहे की मी किती लोकांना जोडलं एकमेकांशी आणि किती लोकांना इन्स्पायर केलं. तू एक राष्ट्रीय परिषद घेतली होतीस, ते काय होतं? भारताची सगळ्यात पहिली डार्क स्काय आणि ॲस्ट्रो टुरिझम बद्दलची परिषद मी घेतली, जी अगेन ॲस्ट्रोट्राईब प्रोजेक्ट मधून पुढे आली होती. तर त्यालाही सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्हाला ग्रांट मिळाली होती, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची, आणि इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन आणि ऑफिस ऑफ ॲस्ट्रॉनॉमी डेव्हलपमेंटने सपोर्ट केलं होतं. खरं सांगायचं तर मी मनालीमध्ये राहत होते. वर्षभरासाठी मी तिकडे शिफ्ट झाले होते तिथल्या मुलांना ट्रेन करण्यासाठी. मी विचार केला की आपल्याकडे आहे ही ग्रांट आणि आपण ही परिषद घेऊयात. तर म्हणून मी कॉल आउट पाठवला की ज्यांना या परिषदेमध्ये सहभागी व्हायचं आहे, बोलायचं आहे, त्यांनी मला त्यांचा टॉक आणि ॲब्स्ट्रॅक्ट पाठवावा. त्यांनी पाठवलं आणि 5-6 वेगळ्या वेगळ्या देशातले लोक आणि 50 एक अटेंडीज असं मिळून आम्ही ही कॉन्फरन्स केली. इंटरनॅशनल डार्क स्काय प्रिझर्वेशन अँड ॲस्ट्रो टुरिझम कॉन्फरन्स असं 2023 मध्ये ही भारतातली सगळ्यात पहिली या विषयावरची कॉन्फरन्स झाली. आणि त्याचं फलित काय निघालं? मुळात त्याचा ऑब्जेक्टिव्ह हा होता की लाईट पोल्युशन बद्दल आता अनेक जण बोलायला लागलेत, पण आपण त्याच्यावरती काय करू शकतो, आपल्या एरियामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत लाईट पोल्युशन विषयीचे किंवा काय काय डार्क स्काय एरियाज आहेत हे डिस्कस केलं आणि त्याच्यासाठी मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आपण कसा घेऊ शकतो याबद्दल विचार मंथन केलं. त्याच्यातून आम्हाला लर्निंग असं मिळालं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि लाईट पोल्युशनचं कमी होणं आणि डार्क स्काय कन्झर्वेशन प्लस ट्रायबल ग्रोथ हे सगळं इंटरलिंक्ड आहे. त्या कॉन्फरन्स मधून मेनली आम्हाला हे कळलं आणि म्हणूनच मी आता त्याबद्दलच्या पॉलिसीज वरती अभ्यास करते की आपण हे सगळं मिक्स करून कसं काहीतरी फलित करू शकतो. लाईट पोल्युशन आपण कमी करू शकू? हे एकाच प्रकारचं असं प्रदूषण आहे की जे आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो आणि जे खूप सोपं आहे खरं तर करायला. कारण हे बघा, मी असं नाही म्हणते की तुम्ही लाईट बंद करून टाका. मी असं म्हणते की तुम्हाला जिथे गरज आहे तिथे प्रकाश पडेल असा लाईट ठेवा. त्याचे काही रूल्स आहेत. आता सगळे रूल्स माझ्या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता, पण मी 1-2 उदाहरणं सांगते. की आता स्ट्रीट लाईट तुम्ही लावला, तुम्ही त्याच्यावरती टायमर लावू शकता की किती वेळ तिथे तो चालू राहणार आहे, की रात्री 10 वाजता चालू होईल, सकाळी 7 वाजता बंद होईल. आपण अनेकदा बघतो की स्ट्रीट लाईट सकाळी 10 वाजता पण चालूच असतात. किंवा तुम्ही मोशन सेन्सर्स लावू शकता जे अगदी तुमच्या घरातही करू शकता की तुम्ही या खोलीत बसलेत मग त्या खोलीतले लाईट चालू काय, कारण तुमच्या खिडकीतून पण लाईट स्पिलेज होत असतं जे प्रकाश प्रदूषणामध्ये ऍडिशन करतं. तिथे तुम्ही मोशन सेन्सर्स ऍड केले तर तुम्ही दुसऱ्या खोलीत आल्यावर तो लाईट बंद होईल. किंवा घराबाहेरचे लाईट तुम्हाला कुठे हवे तिथे फोकस ठेवा आणि वॉर्म कलर लाइटिंग वापरा. म्हणजे तुम्ही येलोइश कलरचं लाइटिंग वापरलं ना तर ते नॉक्टर्नल लाईफला पण जास्त हानी पोहोचवत नाही. पांढरा जो लाईट आहे तो सगळ्यात वाईट, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यातल्याही पेशी हळूहळू हळूहळू मरत असतात. तू जशी डार्क स्काय डिफेंडर आहेस तशी स्टार डिफेंडर सुद्धा आहेस नाही का? म्हणजे
ताऱ्यांची वकिली नाही तर कोण करणार? असे खरंच काही ऍडव्होकेट्स आहेत की ज्यांनी अभ्यास केला आहे आणि आपल्याकडे स्पेस पॉलिसीज पण असतात की अच्छा. आपण एखादा रॉकेट लॉन्च किंवा सॅटेलाइट्स लॉन्च जर का करत असू तर ते कुठल्या देशाला काय करण्याची परमिशन आहे याबद्दलच्या पॉलिसीज बिल्ड केल्यात. पण तसंच आपल्याला ह्याबद्दलच्याही पॉलिसीज पाहिजेत की लाईट पोल्युशन कंट्रोल झालं पाहिजे आणि डार्क स्काय कन्झर्वेशन झालं पाहिजे. कारण जेवढे सॅटेलाइट्स पण आकाशात वाढतात ना तेही लाईट पोल्युशन मध्ये ऍडिशन करतात. हो का? आता तुम्हाला कधी असं दिसलं असेल की आकाशामध्ये एक तारा असा हळूहळू जातोय तर तो ऍक्च्युली सॅटेलाइट्स असतात. बऱ्याचदा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असतं जर का खूप ब्राईट असेल तर. आता असे जर का आपण हजारो सॅटेलाइट्स आकाशात सोडले जे पृथ्वीभोवती फिरतायत तर आपल्याला त्याच्या पलीकडचे तारेच दिसणं बंद होईल. बरं. आणि मग पृथ्वीवरती टेलिस्कोप मधून आपल्याला काहीच ऑब्झर्व करता येणार नाही. मग परत सगळे टेलिस्कोप आपल्याला आकाशातच सोडायला लागतील ज्याच्यामुळे अजून प्रकाश प्रदूषण वाढेल आणि आकाशातला कचरा वाढेल. आणि आता कंपनीच्या तर्फे तुम्ही नेमके प्रोजेक्ट काय घेता? एक म्हणालीस तसं वेबसाईट, तुम्ही काही कोर्सेस पण घेता का? येस. सो आमच्या वेबसाईटवरूनच हे कोर्सेस ऍक्सेसिबल आहेत जे 2018 पासून मी पण काही होस्ट केलेत आणि काही काही कोर्सेस माझ्या इंटरनॅशनल फ्रेंड ग्रुपचे आहेत की जे त्यांच्या विषयातले एक्सपर्ट्स आहेत. आपल्या सोलर सिस्टम मध्ये एक्झॅक्टली काय काय आहे किंवा डार्क मॅटर, डार्क एनर्जी, हाय एनर्जी युनिव्हर्स अशा खूप डेडिकेटेड जास्त फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असलेले कोर्सेस पण आमच्याकडे आहेत. आणि अगदी वेअर डू वी स्टँड इन द युनिव्हर्स किंवा मला टेलिस्कोप घ्यायचा आहे तर त्याबद्दलची माहिती देणारा कोर्स असे पण आहेत जे आमच्या वेबसाईटवरून ऍक्सेसिबल आहेत. डार्क स्कायचं पण एक पेज आमच्या वेबसाईटवरती आहे ज्यामध्ये ही सगळी माहिती लोकांना मिळू शकते. आणि आम्ही बरेच ऑनलाईन ऑफलाईन असे प्रोग्राम्स घेत असतो. शाळांमध्ये जाऊन वर्कशॉप्स करणं आणि असं सगळं बरंच काय काय चालू असतं. वा. ह्या सगळ्यामध्ये तुझ्या कामात तुझे आई बाबा, तुझं कुटुंब, त्यांचा सहभाग किती? आय थिंक खरं इन्स्पिरेशन मला हे आई बाबांकडून होतं. ठीक आहे, तुला जो इंटरेस्ट आहे ते कर. त्यांनी मला खूप वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये एक्सपोजर दिलं. म्हणजे मी लहान असताना सैनिकी शाळेत गेले होते, हॉर्स रायडिंग केलं होतं, वेगळ्या वेगळ्या जंगल सहरी, सफारी वगैरे असं सगळं काय काय केलं होतं. त्यामुळे जेव्हा मी हा डिसिजन घेतला ना की मला खगोलशास्त्रात काहीतरी करायचंय, मी 1 वर्ष फिजिक्सचा अभ्यास केला पुण्यामध्ये. पण मला इतर गोष्टी त्याच्याबरोबर शिकायच्या नव्हत्या. मला डायरेक्ट ॲस्ट्रॉनॉमीच शिकायचं होतं जे आपल्याकडे अवेलेबल नाहीये. त्यामुळे मी 1 वर्ष गॅप घेऊन मला युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकशायर ही UK मधली युनिव्हर्सिटी सापडली की जे डिस्टन्स लर्निंगने ॲस्ट्रॉनॉमीची ग्रॅज्युएशन डिग्री प्रोव्हाइड करत होते. सो मी तिथे ॲडमिशन घेतली आणि पार्ट टाइम मी तिथे ॲस्ट्रॉनॉमीचा कोर्स आता करते आणि माझं ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षी होणार आहे. पण हा डिसिजन माझ्या आईबाबांसाठी तेव्हा त्या मनाने अवघड होता की ही जनरल एज्युकेशन सोडून देतीये, दुसरं काहीतरी करतेय. पण ऑब्व्हियसली त्यांना माझी पॅशन, माझी झेस्ट, माझी त्याच्यातली सायन्स आणि क्रिएटिव्हिटी याचं जे फ्युजन होत होतं ते त्यांना दिसत होतं. त्यामुळे डेफिनेटली त्यांचा खूप सपोर्ट होता. आणि आईकडून मला असं वाटतं ही एंटरप्रेन्युअरशिप आणि इनोव्हेटिव्हनेस माझ्या मनात आला. आणि बाबाकडून विचारशक्ती जी आहे, प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करायचं, ते मी शिकले. भविष्यातलं स्वप्न काय? वैज्ञानिक दृष्टिकोन असणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या आर्टिकल 51AH कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे आणि आपण ती पाळत नाही. त्यामुळे ती लोकांनी पाळावी हे पुढच्या काही वर्षांमध्ये माझ्या थ्रू, माझ्या कामा थ्रू साध्य व्हावं ही माझी इच्छा आहे. तुझा आवडता ग्रह कुठला? गुरु. गुरु का? गुरु हा आपल्या सोलर सिस्टम मधला सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि तो खरंच मोठ्या भावासारखा आपल्या सोलर सिस्टम मधल्या बाकीच्या ग्रहांना वागवतो. म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून जर का एखादा ऍस्टेरॉइड, एखादा दगड येत असेल पृथ्वीच्या दिशेने तर तो गुरुत्वाकर्षणामध्ये गुरुच्या अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे असा स्लिंगशॉट होऊन परत बाहेर निघून जातो. आवडता तारा? सूर्य. सूर्यामुळेच आपण पृथ्वीवरती जे काही आहोत ते आहोत. आणि खरंच सुंदर आहे सूर्य, पण मिडल एज तारा आहे आणि त्याचं इव्होल्युशनही खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आवडता धूमकेतू? आय थिंक कॉमेट निओवाइज. कारण की हा धूमकेतू मी सगळ्यात पहिल्यांदा कॅप्चर केलेला धूमकेतू आहे. खूप अशी ज्यांना ॲस्ट्रॉनॉमी आवडतं, ॲस्ट्रो फोटोग्राफी येतं, त्यांची फार इच्छा असते की धूमकेतूचा छान फोटो काढता यावा. आणि हा कॉमेट दिसणार होता जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आणि सगळं बंद होतं. पण मला
अशी एक सोय होती की मी एक कार घेऊन जाऊ शकायचे बाहेर कुठेतरी, असे बाहेर जायचो गावाच्या कुठेतरी की जिथून ढग असणार नाहीत, मान्सून पण होता आणि एकदा मला अशा एवढूशा गॅप मधून ढगांच्या तो कॉमेट कॅप्चर करता आला. वा. आवडतं नक्षत्र? खरं तर 2, कारण की समर कॉन्स्टलेशन्स आणि विंटर कॉन्स्टलेशन्स असे 2 प्रकार पडू शकतात. आपल्याला हिवाळ्यात दिसणारं आकाश वेगळं आणि उन्हाळ्यात दिसणारं वेगळं. पण मला असं वाटतं की उन्हाळ्यातलं स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन आणि हिवाळ्यामधलं मृग नक्षत्र म्हणजे ओरॅन कॉन्स्टलेशन. आता मृग नक्षत्र आय थिंक आय वुड से की इज बेस्ट कॉन्स्टलेशन फॉर मी, कारण की हे सापडायला खूप सोपं आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला आठवत आहे का डिसेंबरमध्ये तुम्ही वर पाहिलं तर तुम्हाला असे 3 तारे एका रेषेत जवळजवळ दिसतील. ते ओरॅन कॉन्स्टलेशन्स आहेत आणि त्याच्या मायथॉलॉजिकल स्टोरीज पण खूप इंटरेस्टिंग आहेत. ग्रीक मायथॉलॉजिकल सांगते की ओरॅन द हंटर हे कॉन्स्टलेशन आहे की एक हंटर आहे, त्याला कंबरपट्टा आहे, त्याच्याकडे एक खंजीर आहे आणि तो शिकारीला निघालाय आणि त्याने एक चाबूक उगारलाय. त्याच्या शेजारचं कॉन्स्टलेशन म्हणजे आपलं टॉरस कॉन्स्टलेशन, त्याच्यावरती तो चाबूक उभारलाय आणि मराठीमध्ये आपण त्याला मृग नक्षत्र म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तो मृगाचा आकार, हरणाचा आकार दिसतो, त्याला व्याधाने मारलेला बाण दिसतो आणि त्याचं सांडलेलं रक्त दिसतं. आणि हे जे सगळे मृग नक्षत्रातले तारे हे सुरुवातीपासून एंड पर्यंत ताऱ्यांची लाईफ सायकल दाखवणारे तारे. हो. म्हणजे ओरॅन नेब्युला हा त्याच्यात आहे, जो तारे जन्मण्याची फॅक्टरी आहे आणि बिटलग्यूज नावाचा जो तारा आहे तो कधीही आपल्याला सुपरनोवा होताना दिसू शकतो, मरताना दिसू शकतो. बर. त्यामुळे आय थिंक मृग नक्षत्र ओरॅन कॉन्स्टलेशन इज माय फेवरेट. वाव. आता वाक्य पूर्ण करायला सांगतो तुला. आकाशाचं जमिनीशी असलेलं नातं म्हणजे क्षणिक पण काळा पलीकडची प्रेम कहाणी. आकाश हा पूल आहे, विज्ञानाच्या किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाटेवर नेणारा. सायन्स कम्युनिकेटर, त्याचं कामच पूल बांधणं आहे, तू ते करते आहेस. येस. आणि ज्ञानाचा पूल बांधायला जे माध्यम लागतं ते आकाश आहे. येस. प्रकाश 2 प्रकारचा असतो. एक प्रकाश असतो जागृतीचा, एक प्रकाश असतो प्रगतीचा आणि दुसरा प्रकाश असतो आपल्या दृष्टीला आंधळ बनवणारा. प्रकाशामध्ये सुद्धा विवेक दाखवायला हवा आणि जर आपल्याला योग्य प्रकाशाचा विवेक सापडला तर आपण आकाशाकडे अधिक सजगपणे बघू शकू. आणि एका बाजूने अथांग विश्व, दुसऱ्या बाजूने छोटासा तरी पण बुद्धिमान माणूस, ह्यांच्यामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूल बांधला गेला तर मला असं वाटतं विश्वमानव या संकल्पनेचा जन्म होईल. विश्वमानव ही संकल्पना वेदांमध्ये सांगितली गेली आहे. ती संकल्पना अशी आहे की मानव हा या जगामध्ये, या पृथ्वीवरती राहणारा जरी असला तरी त्याचं सतत प्रसरण पावणाऱ्या या विश्वाबरोबरचं नातं त्याला जेव्हा समजेल तेव्हा त्याला सत्याचं ज्ञान होईल. आणि विज्ञान आणि सत्य या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच. त्यामुळे ह्या वाटेवरती नेणारी अनेक माणसं आपल्याला हवी आहेत आणि हा डोळस प्रकाश जास्तीत जास्त मनांच्या पर्यंत पोहोचवावास अशा आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा.